चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर ह्या ठिकाणी आपण 1 वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे, कच्चा साबुदाणा घेतलेला आहे आणि स्वच्छ करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला 1 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण आणखीन 1 वाटी पाणी टाकून एक 4 तासाकरता किंवा रात्रभरासाठी ठेवलं तरी सुद्धा चालते। झाकण ठेवून भिजत ठेवायचे। आता ह्या ठिकाणी साबुदाणा साईडला करू आणि ह्या ठिकाणी बटाटे घेतलेले आहे, साधारणतः पाव किलो इतके हे बटाटे। तर बटाटे जे आहेत ते आपण ह्या ठिकाणी अर्धा किलो घेतलेले आहेत। ते आपल्या पाणी टाकून उकडायला ठेवायचे आणि चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे, मऊसर व्हायला पाहिजेत। पाणी टाकलेलं आहे गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे। बटाटे जे आहेत ते उकळून झाले, त्यामधले आपण फक्त 4 बटाटे जे आहेत ते वरची साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला खिसून घ्यायचे आहे। जेव्हा वळवण्याचे पदार्थ करतो तेव्हा आपण लहानच खिसणी घेतलेली आहे। आपले भरपूर असे वळवण्याचे पदार्थ आपण अपलोड केलेत आणि भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे। व्ह्यूअर्सने कमेंटमध्ये सुद्धा भरपूर अशा प्रतिसाद देऊन आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्या ताई खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलात रेसिपी आणि आम्हाला बनवण्यासाठी सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने सहज बनवता येऊ लागलेत। तर तुम्हाला माझे हे पदार्थ कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा। आता ह्या ठिकाणी आपण जो बटाटा आहे तो पूर्ण खिसून घेतलेला आहे आणि अगदी मऊसर असं केलं तर छान आपली पेस्ट बनवून तयार होते। गुठळ्या वगैरे राहत नाहीत। जर मॅशरने केलं तर एखादी गुठी राहू शकते आणि जो पदार्थ आपल्याला बनवायचा तो व्यवस्थित होत नाही। जेव्हा आपण चकल्या किंवा काही बनवतो त्यावेळेस ते अडकण्याची शक्यता असते, त्यामुळे असंच बनवून घ्या। आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा जो आहे तो खिसून झालेला आहे। आता पुढचा पदार्थ आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे। अगदी छान आपला इतका पेस्ट बनून तयार झालेली आहे बटाट्याची। आता बटाटा तर खिसून झालेला आहे। ह्या ठिकाणी पाव वाटी इतकी आपण बगर घेतलेली आहे, कारण उपवासासाठी बनवत आहोत। अगदी खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाव वाटी इतकी बगर घेतलेली आहे। कच्ची बगर घेतलेली आहे, भाजून वगैरे घेतलेली आहे, स्वच्छ करून घ्यायचे। बगर घेतल्यानंतर आपल्याला ती मिक्सरला काढायचं आहे। मिक्सरला काढते वेळेस आपल्याला 2 मिनिटाकरता जास्त फिरवायचं जे की छान त्याचं पीठ तयार होईल। होऊ शकतं अगदी मस्त रवाळ असं पीठ तयार झालेलं आहे। थोडंफार तर मोठं राहिलं तर चाळून घेतलं तरी सुद्धा चालते। आता ह्या ठिकाणी बगरची जी पावडर आपण बनवलेली आहे ती आता बटाट्यामध्ये टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी 1 चमचा इतका आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा इतके जिरे टाकलेले आहेत। अर्धा चमचा इतके आपण शेंदूर टाकून घेतलेले आहे। आता सुरुवातीला आपल्याला सर्व जिन्नस जे आहे ते मिक्स करून घ्यायचे। लाल तिखटपेक्षा तुम्ही जर हिरवी मिरची टाकली तरी सुद्धा चालते, पण उपवासासाठी लाल तिखट तयार करून ठेवलेलं आहे तेच 1 चमचा मी ह्या ठिकाणी वापरलेला आहे। आता व्यवस्थित आपल्याला पूर्ण लाल तिखट जे आहे ते मिक्स व्हायला पाहिजे। ह्या पद्धतीने आपण बगर आणि बटाटा मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला। आता व्यवस्थित आपण हाताने मळून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे। पूर्ण बटाटा आणि आपली जी बगर आहे ती व्यवस्थित मिक्स झालेली आहे, कारण कच्ची बगर घेतलेली असल्यामुळे आपल्याला असंच लगेच पदार्थ बनवायचा नाही। त्याकरता आपण अगोदर ह्या ठिकाणी एक चाळणी घेतलेली आहे। पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि आता चाळणीला आपण तेल वगैरे काही लावून घेतलेलं नाही, कारण आपलं वर्षभरासाठी टिकवायचं असेल तर तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही। आता आपण जी बगर आणि जी बटाट्याची पेस्ट आहे ती आपण व्यवस्थित ठेवून घेणार आहोत आणि आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। वाफवून घेतल्यामुळे काय होतं, बगर जी कच्ची घेतलेली आहे ती छान शिजली जाते आणि जो पदार्थ बनवतो अगदी छान खुसखुशीत होतो आणि फुगला जातो। त्यामुळे 10 मिनिटाकरता आपल्याला गॅस मिडियम ठेवून वाफवून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत। आपण वरचं झाकण सुद्धा काढलेलं आहे आणि जी बाहेर आपण काढून घेतली एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे। थोडंसं गरमच आहे, त्यामुळे आता ह्यामध्ये आपण जो साबुदाणा भिजू घातलेला होता तो ह्यामध्ये मिक्स करायचा आहे, कारण गरम असल्यामुळे साबुदाणा व्यवस्थित मिक्स होऊन साबुदाणा मिक्स करते वेळेस आपल्याला हाताने मिक्स करायचं नाही, कारण सुरुवातीला जे आपण वाफवून घेतलेलं बॅटर आहे ते एकदम गरम आहे। त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने किंवा कुठल्याही चमच्याने आपण हे टाकून मिक्स करून घेऊ शकतो। एक 10 मिनिटाकरता आपल्याला मिक्स केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, कारण गरम जे बॅटर आहे त्यामध्ये साबुदाणा व्यवस्थित फुगला जातो। त्यामुळे 10 मिनिटाकरता हे बॅटर आपण असंच झाकून ठेवणार आहोत। बगर बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित मिक्स होईल असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता 10 मिनिटाकरता आपण झाकण सुद्धा ठेवलेलं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण ह्या ठिकाणी जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे। अगदी छान फुललेला आहे साबुदाणा। आता ह्या ठिकाणी आपण एक पॉलिथिन घेतलेली, त्या पॉलिथिनवरती आपल्याला सांडग्या टाईप आपल्याला हातानेच पॉपकॉर्न टाकून घ्यायचे आहेत। नेहमी तर आपण शेवग्याने करतो, पण आज आपल्याला अगदी हाताने करायचं। ज्यांच्याकडे शेवगा नाही त्यांनी सुद्धा हा पदार्थ बनवू शकतात। सहज कोणालाही हा पदार्थ बनवता येतो, इतका सोपा आहे आणि वर्षभरासाठी आपण असे बनवून ठेवलं तर उपवासासाठी आपण नेहमी तळून खाऊ शकतो। अगदी साधी सोपी पद्धत आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये भरपूर असे आपण पॉपकॉर्न करून ठेवू शकतो। वर्षभरासाठी आपण हे स्टोअर
करून ठेवण्यासाठी अतिशय अप्रतिम असा हा पदार्थ आहे. एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी लहानांनाच मोठ्यांना सर्वांनाच आवडणार आहे. अगदी स्नॅक्स टाईपमधल्या वेळेसुद्धा आपण हा तळून खाऊ शकतो. आता ह्या ठिकाणी आपण असे पॉपकॉर्न टाकून घेतलेले आहेत. कडकडीत उन्हाला आपल्याला 1 ते 2 दिवसाकरता वाळवून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी मी घरातच बनवलेले आहेत, पण उन्हाला मी थोडंसं याला ठेवणार आहे. नंतर 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला वाळवून घेणार आहे. आता आपले पॉपकॉर्न जे आहे ते छान वाळलेले आहेत. तुम्हाला सुद्धा लक्षात येत असतील. अगदी छान कडकडीत उन्हाला आपण वाळवून घेतलेले आहेत. खणखणीत वाळून झालेले आहेत. प्लेटमध्ये सुद्धा आपण हे काढून आणलेले आहेत. आता आपल्याला तळून पाहायचं आहे की कितीपतमधला हा साबुदाणा जो आहे तो फुलू शकतो. त्या कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की आपण जे पॉपकॉर्न आहेत ते टाकलेले आहेत. अगदी मस्त साबुदाणा जो आहे थर्मोकोलसारखा एकदम छान फुगलेला आहे. फुगल्यामुळं खुसखुशीतपणा येतोच. अगदी मस्त पांढरे शुभ्र साबुदाणा अख्खा दिसत आहे आणि छान आपले हे जे अख्खे पॉपकॉर्न आहेत मस्त फुगलेले आहेत. आपण थोडेसे तळून घेऊया. तळण्यासाठी सुद्धा सोपा पदार्थ आहे. भरपूर असे आपण कमी तेलामध्ये तळू शकतो. अगदी कुरकुरीत आपले हे जे पॉपकॉर्न आहेत अगदी छान फुललेले आहेत. तुम्हाला हे पॉपकॉर्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. थोडाही व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपले सर्व पॉपकॉर्न आपण तळून घेतलेले आहेत. तुम्हाला मी तळून दाखवेन. अगदी छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत आपले पॉपकॉर्न बनवून तयार झाले. तुम्हाला पाहताच लक्षात सुद्धा येत असतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.